नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय कोकणात माझ्या गावी आणि आज या ठिकाणी दसरा महोत्सव सुरू आहे। खऱ्या अर्थानं आज दसऱ्याची सांगता होणार आहे। तुम्हाला आज आमच्याकडील माझं गाव आहे शेरवली, कोकणमधील खेड तालुक्यातील एक शेरवली गाव, छोटंसं गाव आहे, पण गावात दसरा उत्सव अतिशय जोरात आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। तुम्हाला नक्कीच सर्वांना बघायला मिळेल। तुम्हाला सर्वांना जे आमच्या दसऱ्याचं विशेष आकर्षण असतं, अर्थात बाज मोडण्याचा जो कार्यक्रम असतो तो तुम्हाला सर्वांना दाखवतो या ठिकाणी। आता मला यायला थोडासा उशीर झाला आहे। खऱ्या अर्थानं तुम्हाला बघायला मिळालं की आरतीची, आपल्या आई महामाईची महाआरती सुरू आहे आणि तुम्हाला थोड्याच वेळात या ठिकाणी संपूर्ण जो आपला मंदिराचा परिसर आहे आणि यानंतर जे काही पुढचे कार्यक्रम होतील ते सर्वांचं तुमच्यासाठी लाईव्ह अपडेट घेऊन येणार आहे। ते पुढील तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळतील। ठीक आहे, तुम्हाला दाखवतो। आता आरती सुरू आहे, मी आरतीसाठी जातोय। तर मंडळी, हे आपलं आहे श्री गावदेवी आई महामाईचं मंदिर। आई गावदेवी महामाई देवी आमची शेरवली गावची मालकीण। खऱ्या अर्थानं शेरवली गावाच्या कल्याणासाठी प्रत्येक ग्रामस्थाच्या पाठीवरती जिचा वरद हस्त असतो अशी आमची आई महामाई। आई महामाईच्या परिसरातील हा संपूर्ण रहाटीचा परिसर, जी गावरहाट देवरहाट म्हटली जाते, संपूर्ण परिसर अतिशय नयनरम्य आहे। आता तुम्ही आवाज ऐकू शकता। या ठिकाणी आई महामाईची या ठिकाणची आजच्या या दसरा महोत्सवातील मंदिरातील शेवटची आरती संपन्न होत आहे। हे आमचे सरपंच बाबा जे संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करत असतात आणि या ठिकाणी हा कार्यक्रमासाठी बांधलेला भव्य मंडप, हा संपूर्ण गावरहाटीचा परिसर तुम्ही पाहू शकता। नमस्कार मंडळी, तर आता या ठिकाणी आपल्या आई महामाईची महाआरती संपन्न झालेली आहे आणि आपण पाहू शकता संपूर्ण भक्तगणांची या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांग आपण पाहू शकता। आता यानंतर आपला ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी जे आपल्या कोकणातील झाकडी परंपरा आहे ती संपूर्ण परंपरेतील गावातील सर्व उत्साही तरुणांचा या ठिकाणी झाकडी नृत्याचा कार्यक्रम संपन्न होईल। हे आमचे विशाल सर, कुंदनदा सचिन कदम स्टाईलमध्ये आपण पाहू शकताय। खरं तर आता खूप एन्जॉय येणार आहे। याच्यानंतर जी कोकणातील अस्सल मजा आहे झाकडी नृत्य, ते आपण सर्वांना अनुभवायला मिळणार आहे। नक्कीच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा। विचार गे ऐकून जाऊ नको रागान, तुला हवत गे मागून जाऊ नको रागान, तुला हवत गे मागून जाऊ नको रागान। नमस्कार मंडळी, हे बघा आता हे आहेत आमचे शुभे गुरुजी। ते व्यवसायानं स्वतः जिल्हा परिषद शाळा
रोकी तालुका दापोली येथे शिक्षक आहेत, परंतु आज या ठिकाणी आपल्या देवीचं सोनं लुटण्याकरिता हातामध्ये आरतीचं ताट घेऊन आणि सोबत आहे मानस मिसाळ, सोबत त्याच्या आहे मागं आमचा नितीन दादा जो की गावचा पुजारी आहे, गावच्या देवीचा गावदेवीचा पुजारी आहे. आता आपण सर्व चाललेलो आहोत सोनं लुटायला. आता आपण जाणार आहोत जे आपलं आपट्याचं झाड आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता कार्यक्रम सुरू आहे आणि इकडं आपण जाणार आहोत जिथं की दरवर्षीप्रमाणे हा कुंदनजा आहे समोर. आता आपण जाणार आहोत सोनं लुटायला आणि सोनं लुटल्यानंतर संपूर्ण महिला मंडळ या ठिकाणी बसलेलं आहे. संपूर्ण महिला मंडळ बाज मोडण्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी तो एक नयनरम्य सोहळा असतो. गोष्टीवरती अतिक्रमण करत नाही, कोणत्याही गोष्टीचा अपमान करत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या कोकणाची परंपरा जपत झाडाला देखील इजा करताना त्याची पहिली पूजा केली जाते आणि या संपूर्ण दसऱ्याच्या विधीसाठी लागणारं हे सोनं म्हणजे आपट्याची पानं काढताना देखील या झाडाची विधिवत पूजा केली जाते. हे बघा, हे आपट्याचं झाड आहे. दरवर्षी याच झाडाचं सोनं लुटून संपूर्ण शेरवली गाव अतिशय आनंदाने दसरा महोत्सव साजरा करत असतो. या ठिकाणी सनई आणि ढोल ताशाच्या गजरात हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत आहे. सर्व गावातील ग्रामस्थ, सर्व पाटील मंडळी या ठिकाणी आपण पाहू शकताय. या ठिकाणी शिवगुरुजींच्या हस्ते या झाडाचं पूजन होत आहे आणि या पूजन झाल्यानंतर पाटलांच्या वतीने हर हर महादेवचा कौल येईल आणि हर हर महादेवचा कौल कानावरती पडतात तुम्ही जी गंमत होते ती नक्कीच पाहायला मिळणारच आहे तुम्हाला. कशा प्रकारची कोकणी माणूस ह्या झाडावरती सोडून हे सोनं लुटण्याचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नामध्ये किती गंमत येते ते आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं की आता वरती जो आहे बारक्या चढतोय, खऱ्या अर्थानं माकडाच्या रूपात वरती चढतोय आणि संपूर्ण झाड खाली गेलं जाईल. हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं की संपूर्ण झाडाचा कायापालट केला जाईल आणि त्याच प्रकारचं काहीतरी होतंय. यावर्षी झाड मला वाटतं थोडंसं उंचीनं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित झाड अजून सुरक्षित दिसतंय. परंतु अजून देखील खूप ग्रामस्थ आहेत ज्यांना सोनं मिळालेलं नाही. ते सोनं हे झाड पूर्णपणे खाली केलं जाईल. वरती बघू शकता आमच्या गावातील एक होतकरू तरुण आहे बारक्या, त्याचं नाव केतन बारे. तो वरती चढलेला आहे आणि आपट्याची पानं खाली मोडून देण्याचा प्रयत्न करतो. मंडळी चाललेल्या आहेत परत आई महामाई देवीच्या मंदिरामध्ये. ग्रामस्थ मंडळी सोनं लुटण्याकरिता गेली होती, त्यांचं या ठिकाणी पाय धुवून मंदिरामध्ये पुन्हा स्वागत केलं जातंय. आणि हे बघा, जो तुम्हाला मगाशी म्हटलं होतं बाज मोडण्याचा कार्यक्रम शेरवली गावातील दसरा अर्थात विजयादशमीसाठी विशेष असतो, तो बाज या ठिकाणी तयार झालेला आहे. बाज सज्ज आहे आणि संपूर्ण महिला मंडळ या ठिकाणी संपूर्ण त्या मंदिराच्या मंडपाच्या समोर बसलेला आहे आणि हा बाज मोडण्याकरिता आता जो हा संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आत्मरी देवीला सोनं देण्यासाठी जात आहेत. ती संपूर्ण येईल आणि या ठिकाणी लाईनशीर कार्यक्रम होईल. संपूर्ण ग्रामस्थ आई महामाईच्या चरणी हे लुटून आणलेलं सोनं या ठिकाणी अर्पण करताना पाहायला मिळतं. तेव्हा कुंदनदानं देखील आई महामाईला शंकर महादेवाच्या चरणी सोनार्पण करून, नंदीरायाच्या चरणी सोनार्पण करून आता या ठिकाणी संपूर्ण ही मंडळी आता बाज मोडण्याच्या कार्यक्रमाकडे जाईल. हे बघा मंडळी, आता या ठिकाणी बाज मोडण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. हे आमच्या गावचे पाटील शांताराम मेको मिसाळ या ठिकाणी बाज मोडण्याच्या कार्यक्रमाचा पहिला जो काही विधी असतो ज्याप्रमाणे आदिशक्ती आदि माया आदिशक्तीनं दुर्गाचा वध करून देवीचा जागर संपूर्ण भारतामध्ये अगदी उत्साह लोककल्याणाचं काम केलं होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा बाज तयार केला जातोय. आता जी मंडळी आतमध्ये आहे ती संपूर्ण मंडळी या ठिकाणी या बाजावरती उड्या मारून हा बाज मोडला जाईल. 9 ते 10 दिवस हीच विशेषता असते. सर्वांच्या संपूर्ण पाटील मंडळी आपल्याला पाहायला मिळते. नीटनेटकेपणाने साजरा केले.
बघा मंडळी, आता बाज मोडून झालेला आहे आणि बाज मोडल्यानंतर गावातील प्रत्येक ग्रामस्थाला, आपल्या मित्रांना, तरुण वर्गांना, आपल्या ज्येष्ठ मंडळीला सोनं, मानाचं सोनं देऊन या ठिकाणी जीवाभावाचं नातं जपण्याचं एक परंपरा आहे. ती परंपरा या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्ही धावत धावत चाललेलो आहोत. हे बघा, आमच्या गाईच पारू पण धावतो आहे, कारण आम्ही मागे राहिलो होतो. आता तुम्ही पाहू शकता ही सगळी मंडळी, हे बघा सगळी मंडळी पुढे गेले. त्यांना कव्हर करत आम्ही त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. चला, आपल्याला धावत फास्ट फास्ट पुढे जातो. बघा, हे आमच्या गावचे पुजारी बाबा आहेत, शंतर बाबा आहेत, हे पाटील बाबा आहेत. सगळी मंडळी चालली आता विसर्जनला. हे बघा, अजून तुम्हाला संपूर्ण गावकरी या जंगलाच्या वाटेनं नदीकडं ज्या ठिकाणी देवीचं विसर्जन होणार आहे त्या ठिकाणी चालले. हे बघा, ही जागा जर तुमच्या लक्षात आली असेल तर याच ठिकाणी आपल्या गौरी आणि लाडक्या बाप्पाचं विसर्जन होतं. आणि तिथूनच जरा पुढे जाऊन आपल्या दसर गौरीचे म्हणजे आई मामाईच्या रूपाचं आपण विसर्जन करणार आहोत. हे बघा, ही जी लहान लहान मुलं आहेत त्या पाण्यातून प्रवास करत हे बघा काय वातावरण आहे मंडळी. या ठिकाणी आमच्या लक्षात येईल की आपल्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर बाप्पा अजून देखील आपल्याला दिसत आहे. अतिशय नैसर्गिकरित्या या ठिकाणी आपल्या बाप्पाचं विसर्जन होतं आणि तिथूनच पुढे आपल्या आई मामाईचे देखील आपण विसर्जन करणार आहोत. हे बघा, संपूर्ण जंगलातून ही वाट आहे, कारण हा आमचा पारे आहे. परत ढोल हा सुरू झालाय आणि आई आपल्या विसर्जनाच्या जागी येऊन स्थिरावली आहे. आता या ठिकाणी आईच्या रूपाचं पुनश्च एकदा पूजन केलं जाईल. आता विसर्जनला आल्यानंतर पुन्हा एकदा देवीची आरती केली जाते. आरतीला सुरुवात झालेली आहे, आपण बघू शकताय. एका बाजूला आरतीचा मधुर आवाज घुमतोय आणि एका साईडला त्या निखळ पाण्याचा खळखळाटीचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय. संपूर्ण परिसर अतिशय भक्तिमय झालेला आहे. अतिशय सुखद असा क्षण हा प्रत्यक्ष अनुभवायला मिळतोय. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील हा संपूर्ण अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे. मंडळी, आता आरती झालेली आहे आणि आरती झाल्यानंतर देवीला प्रसाद दाखवला जातो. पण आम्ही प्रसाद खायच्या गडबडीमध्ये व्हिडिओ काढायचा विसरून गेलो. आता प्रसाद दे. हे बघा, गाल बघा असं फुगलेलं तिकडे बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, बोलता येत नाहीये. प्रसाद अगदी चोरून भरपूर खाल्लेला आहे संपूर्ण. देवीचं विसर्जनाची तयारी या ठिकाणी सुरू आहे. देवीचे पुजारी शुभेदुर्शी श्यामभाई चंद्रशेखर बाबा यांच्या वतीनं देवीच्या विसर्जनाची तयारी केली जाते. आता या निखळ पाण्यामध्ये देवीचं विसर्जन होईल आणि देवी आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करेल. आपण ग्रामस्थ देवीचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा घरात त्याच जोमानं आपल्या कामाला लागणार. येणाऱ्या आता भात कापणीच्या दिवसांमध्ये देवीचा आशीर्वाद घेऊन शेतीच्या कामाला एकदा जोमानं सुरुवात होईल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी, नवरात्री उत्सव अर्थात या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये आई मामाईनं भक्तांच्या जीवनात अनेक आनंदाचे रंग भरून आज विजयादशमीच्या दिवशी आपल्या गावदेवी मंदिरामध्ये सर्व शिरवलीवासियांसोबत सोनं लुटून आई आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेली आहे. आई मामाईचा निखळ पाण्यात आईचं विसर्जन होत आहे. निरोप घेतो आता महाज्ञा असावी, चुकलं आमचं काही आम्हा क्षमा असावी. हीच आई गावदेवीला प्रार्थना करून या ठिकाणी आईचा निरोप घेत आहोत. मंडळी, हा व्लॉग नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला आल्यावरती सर्वांनी आवर्जून बघा.
आणि आपल्या गावची परंपरा, बाज म्हणण्याची परंपरा आणि संपूर्ण दसरा उत्सव आपण आपल्या शेरोलीमध्ये कशा प्रकारे संपन्न करतो हे यूट्यूबच्या माध्यमातून सर्व यूट्यूब परिवारापर्यंत पोहोचवा ही आपणा सर्वांना विनंती. जय महामाई.